मग ते जरा हं. सुजलं असं बऱ्यापैकी. प्रयोग झाल्यानंतर. मग त्या तिकडच्या काही सगळ्या माणसांनी मला सांगितलं, "ही क्रीम लावा, ही क्रीम लावा." मी ते सगळं केलं आणि हं. बसलो विमानात, की म्हटलं आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आपल्याला. विमानातनं उतरेपर्यंत माझा हा भाग जो आहे ना, हा साधारण ना बापरे! 1.5 किंवा 1 असा वर होता. बापरे! म्हणजे हा डोळा माझा बंद होता, असा होता. बाप आणि पुढचे 3 वीकेंड आम्हाला प्रयोग करायचे होते. फक्त एका गोष्टीचा मला अतोनात त्रास झाला. ते म्हणजे मी हं. नॉन-व्हेज खूप खातो. आणि मला अमेरिकेत येऊन सुद्धा 3 वीकेंड वरण-भात, भाज्या वगैरे खायला लागल्या होत्या. तेवढा एकच मला त्रास झाला. तुम्ही खूप जेवणावर फूडी माझं आहात. प्रचंड प्रेम आहे. माझं पहिलं प्रेम जेवण आहे, दुसरं प्रेम नाटक आहे आणि तिसरं प्रेम माझी फॅमिली आहे. ब्रेन हॅमरेजचा झटका आला होता आणि ती हां. जर्नी खूपच अवघड होती. असं कळलं की काहीतरी वेगळं आहे. म्हणून मला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये लगेच इमिडिएटली. म्हणजे रंगभूमीवर होतो म्हणून मला कळलं. तिकडे बीपी चेक केला. माझा बीपी खूपच हाईक झाला होता. हं, बीपी शूट झाला होता. तो होता अल्मोस्ट 200 पर्यंत. सीटी स्कॅन वगैरे केलं. हं, हं. ब्रेनचं स्कॅन केलं. मग तेव्हा कळलं की हॅमरेज आहे, पण जस्ट झालंय. सो हॅट्स येस. ऑफ टू मिस्टर दामले, प्रशांत दामले, की त्यांनी इतका मोठा कलाकार असून सुद्धा माणुसकी येस. इतकी आहे त्या माणसामध्ये. 6,000 पेक्षाही जास्त जास्त प्रयोग फरक पूर्ण झाला. झालेले आहेत. तर हो. या भूमिकेतील प्रवास करताना तुमचा अनुभव कसा होता? तुमच्या मनावर कधी काही दडपण आलं का, की बापरे! एवढी मोठी अजरामर भूमिका मी आता करतोय? मला माझा मित्र राजेश देशपांडे याने विचारलं, की "तरुण तुर्क म्हातारे अर्क" हे नाटक मी करतोय आणि त्यात मधुकर तोरडमलांची भूमिका तू करशील का? तर हं, मला हं. आय वॉज लाइक, "ओह माय गॉड! मामांची भूमिका मी कशी करू शकेन?" म्हणजे दीनानाथच्या प्रयोगाला एक आजोबा आले होते आणि नाटक संपलं आणि ते उभे राहिले, की "तोडणकर, तुम्ही तोरडमलांच्या भूमिकेला योग्य न्याय दिलात." ऑडियन्सला कधीही ग्रँटेड पकडायचं नाही. रोजच्या हं. प्रयोगाला आपण रोजचंच करत असलो, रोजचेच डायलॉग असले, तरी पण रोज नवीन ऑडियन्स आहे. त्यामुळे त्या ऑडियन्ससाठी हे वाक्य नवीन आहे. भलेही तू 100 प्रयोग केले आहेस, 500 प्रयोग केलेस. तू 500 वेळा हं. बोलला आहेस. पण ते त्या ऑडियन्ससाठी पहिल्यांदाच ते ऐकतायत. त्यामुळे त्यांच्याकरता हे नवीन आहे. त्यामुळे कधी ग्रँटेड पकडायचं नाही ऑडियन्सला. माझी सुरुवातच झाली या व्यावसायिक लेव्हलला पण ना, निर्मिती सावंत, मच्छिंद्र कांबळी, हं. प्रशांत दामले असे फार मोठे-मोठे कलाकार ज्यांच्यावर मी काम केलं. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. तुम्ही पाहत आहात सोनाली एडके पॉडकास्ट. आज आपल्यासोबत एक असे कलाकार आहेत ज्यांनी रंगभूमीवर फक्त टाळ्या मिळवल्या नाहीत तर काळालाही हरवलंय. चेहऱ्यावर हास्य आणि मनात जिद्द असली की माणूस मृत्यूच्या दारातूनही परत येऊ शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे, ज्यांच्या विनोदाने अख्खा महाराष्ट्र हसतो, पण ज्यांच्या संघर्षाची गोष्ट ऐकली की सर्वांचेच डोळे पाणावतात. विनोदाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते अतुल तोडणकर. अतुल तोडणकर सर, तुमचं खूप खूप नमस्कार, स्वागत या नमस्कार. पॉडकास्टमध्ये. थँक यू सो मच. फक्त मला एक करेक्शन करावं असं वाटतं. विनोदाचा बादशाह वगैरे नाही, विनोदी कलाकार आहे. विनोदचा बादशाह एकच आहे, प्रशांत दामले. दॅट्स इट. तर सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि थँक यू. अभिनय ही एक साधना असते आणि ही साधना तुम्ही वर्षानुवर्ष निष्ठेने जोपासलेली आहे. हो. हास्यजत्रामधली धमाल असो किंवा गंभीर नाटकातील सिनेमातील अभिनय असो, प्रत्येक ठिकाणीच तुम्ही आपली एक वेगळीच छाप सोडली आहे. तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं, पण तुम्ही अभिनयाकडे वळलात. तर हा हो. सगळा प्रवास कसा सुरू झाला? तुम्ही इंजिनिअरिंग सोडून अभिनयाकडे कसे वळलात? इंजिनिअरिंग संपलं माझं आणि मी ज्या एरियात राहायचो मुंबईमध्ये, तो विभाग म्हणजे करी रोड. तर त्या एरियात हं, म्हणजे अभ्यास करण्यासाठी वगैरे पोषक वातावरण नव्हतं त्यावेळेस. आता आहे, त्यावेळेस नव्हतं. त्यामुळे आम्ही एक अभ्यासिका असायची अदर दॅन घर. बाजूला एक हं. म्युनिसिपल स्कूल होतं. त्यामध्ये एक अभ्यासिका होती, जी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ ह्या संस्थेतर्फे ती चालवली जायची. तर तिकडे जाऊन आम्ही अभ्यास करायचो. आणि तिकडचं सगळं झालं, अभ्यास वगैरे झाला, एक्झाम झाले वगैरे सगळं ऑल डन की रिझल्ट आले व्यवस्थित. नोकरी मिळाली होती तोपर्यंत. म्हटलं चला आता हे जे अभ्यासिकेचं कार्ड जे असतं आपलं टिपिकल जे एक जमा करून टाकूया, डिपॉझिट करूया, की आता माझं काम संपलं इकडचं. आणि त्यावेळेस त्या मंडळाच्या हॉलमध्ये, त्या ऑफिसच्या हॉलमध्ये एका नाटकाची तालीम चालू होती. ते नाटक होतं आमच्या घरात. आणि ते नाटक अच्छा. चाललं होतं विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या स्नेहसंमेलनानिमित्त. तर त्यांची तालीम चालू होती. त्यात पॅडी होता, विकास कदम होता, महेंद्र कदम होता, विमल म्हात्रे होत्या आणि मी ते बघत राहिलो उभा. मी त्यांना विचारलं, की "मी हे बघू का? चालेल का?" ते म्हणाले, "हां, काही नाही, नो प्रॉब्लेम."
आणि ती तालीम संपली तासाभराने आणि मी त्यांना विचारलं, की "मला हे आवडलंय. मी उद्या पण येऊ का? इथेच असते का रिहर्सल?" ते म्हणाले, "हो, आवडलं म्हणजे तुम्ही काय करता?" म्हटलं, "मी इंजिनिअर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. मी विजयमधनं माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि मी आता माझी इंजिनिअरिंग संपलंय. आता माझं नोकरीच्या निमित्ताने माझा प्रवास सुरू होईल. पण मला हे आवडलंय. मला बघायला आवडेल हे." तर ते म्हणाले, "ओके, नो प्रॉब्लेम. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये." म्हटलं, "हां." आणि मी ती बघायला लागलो आणि मला ते आवडू लागलं अचानक. आय डोंट नो व्हाय. आणि नंतर त्यानं विचारलं, की "मी तुम्हाला काय हेल्प करू शकतो का?" तर त्या नाटकाचं बॅकस्टेज संपूर्णपणे ते मी केलं होतं. म्हणजे माझी जी सुरुवात वाव. झाली रंगभूमीवर, ती बॅकस्टेजच्या माध्यमातून झाली. आणि अच्छा. त्यावेळेस पंढरीनाथ कांबळेचं काम बघता मी असा बसून बघायचो, "अरे वाह! किती सुंदर काम करतो हा मुलगा." किंवा महेंद्र कदमने डिरेक्ट केलं होतं नाटक. की सुंदर इतकं ना हम्म. छान. विमल म्हात्रे त्यांचंही काम बघत राहायचो, की "अरे ह्यांना कसं जमतंय?" आणि एक ते हम्म. होतं ना, काय आहे, तुमचा इंटरेस्ट जर कॉमन असेल ना, तर तुमची अटॅचमेंट लगेच लगेच फास्ट होते. म्हटलं येस. पॅडीसारखं काम करता येईल का आपल्या आयुष्यात कधीतरी? आणि मग त्याला मिळणाऱ्या टाळ्या, त्याला मिळणारा हशा, लाफ्टर्स त्यामुळे मला असं वाटतं, की मला पण हे करता यावं. म्हणून मग मी बी सारख्या संस्थेमध्ये, बी सारख्या कंपनीमध्ये जॉइन झालो. गव्हर्नमेंट जॉब एक्सेप्ट केला मी. येस. कारण तिकडे मला जॉब करता माझी ही कला जी आहे तीही जोपासता येईल आणि बी असा एक फार मोठा इतिहास आहे. म्हणजे अगदी हम्म. रमेश रणदिवे, प्रलय मयेकर, प्रशांत दामले, आपलं अ, श शरद पोंक्षे, अरुण नलावडे, अविनाश नारकर हे सगळ्यांचंच म्हटलं हां, ओके. ती फार मोठी नावं आहे ती. त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हतं. म्हटलं इकडे येऊया आपण, जेणेकरून आपल्याला करायला मिळेल सगळ्या गोष्टी. आणि मग बी हम्म. जॉइन केली आणि बी जॉइन झाल्यानंतर यांच्याबरोबर मी हळू नाटक, एकांकिका, स्ट्रीट प्लेज हे सगळं बघायला लागलो आणि हळू छोटा रोल, हे 2 वाक्य तू बोलशील का?" "हो." "मला फक्त सांगा कसं बोलायचं ते." मग ह्यांनी अक्षरशः आपण लहान बाळाला शिकवतो ना, "हे बघा, हे असं बोलायचं." तसं मला त्यांनी शिकवलंय सगळ्या गोष्टी आणि इट इस युअर लक. म्हणजे मला असं वाटतं, की तुमचं नशीब चांगलं पाहिजे, की त्या धडपडीच्या काळामध्ये तुम्हाला चांगली माणसं भेटणं. त्यावेळेस महेंद्र येस. कदम, विकास कदम, पंढरीनाथ कांबळे, संतोष पवार, केदार शिंदे, भरत जाधव, अ, अंकुश चौधरी ही मंडळी माझ्या बाजूला होती. आता ही फार मोठी मंडळी आहेत आता. पण त्यावेळेस हे येस. स्ट्रगलिंग ॲक्टर होते सगळे. आणि त्यांच्यावर मी असं उभं राहून बघायचो यांचं काम कसं आहे, किती छान आहे. आणि ह्या सगळ्यांनी मला म्हणजे जे काही मी आता शिकलो किंवा म्हणजे आता जे काही परफॉर्म करतो मी, त्याच्यामध्ये मॅक्सिमम वाटा या सगळ्या लोकांचा आहे. वाव. खूपच खूपच सुंदर स्टोरी आहे, कारण तुम्हाला इतक्या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांसोबत सुरुवातीपासूनच काम करायला मिळालं, त्यांच्याकडून हां, शिकायला हां. मिळालं. मोठे-मोठे कलाकार ते आता आहेतच डेफिनिटली. पण त्यावेळेस ना त्यांना ना त्यांना खूप वेळा झपाटलं होतं आणि तो असतो ना सुरुवातीचा काळ, उमेदीचा काळ, की ज्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं असतं स्वतःला. तर त्यांनी खूप ते मनापासून केलं होतं. आताही ते तेच करतात. नाही खूप मनापासून काम करतात. पण त्यावेळेस त्यांची साथ मिळणं किंवा त्यांच्या सोबतीने काम करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट होती. खरंय, खरंय. आणि या सगळ्या प्रवासामध्ये अ, अडचणीही भरपूर आल्या असणार असं मी अझ्युम करते, कारण की हा प्रवास हो, हो. इतका सोपाही नाही. प्रत्येकाच्या प्रवासामध्ये म्हणजे नॉट इव्हन नाट्य क्षेत्रातला प्रवास, आपण एरवी पण म्हणजे मी येस. बी-एस-टीमध्ये नोकरीला होतो, त्याच्यामध्येही काही अडचणी असतात. त्यालाच तर लाईफ म्हणतात ना, म्हणजे आयुष्य म्हणजे येस. तेच आहे. म्हणजे लाईफ म्हणजे काय आहे, की ती जी वेव्ह असते, हं. 0 टू मायनस, अगेन 0, अगेन प्लस, दॅट इज द साइन ऑफ लाईफ ना. त्यामुळे वर-खाली होत राहणं हे गरजेचं आहे आणि ते झालंच पाहिजे. त्याशिवाय ती मजा नाही. तर अमेरिकेतील प्रयोगादरम्यान तुम्हाला शिंगल्स किंवा आपण ज्याला नागिण म्हणतो, ती झाली होती, हो. चेहरा सुजलेला होता, तुम्ही खूप असह्य वेदनेत होतात आणि तरीसुद्धा तुम्ही स्टेजवर गेलात. त्यावेळी हां. तुम्हाला असं वाटलं नाही का, की जाऊ दे बाबा, सोडून देऊ प्रयोग, किंवा असे काही विचार आले नाहीत का? नाही, नाही आले असे. म्हणजे आमच्या एका लग्नाची पुढची गोष्ट आहे. या नाटकाचा दुसरा दौरा होता अमेरिकेतला आणि त्यावेळेस मी मला वाटतं डॅलसचा प्रयोग केला आणि आणखी कुठलातरी प्रयोग केला. आता मला आठवत नाही पटकन कुठला ते. आणि आम्ही विमानात बसलो आणि मला ते झालं होतं काहीतरी इकडे मला असं वाटतं की बग बाईट आहे म्हणून मी असं जस्ट एक ते रब केलं होतं. मग ते जरा हं. सुजलं असं बऱ्यापैकी. प्रयोग झाल्यानंतर. मग त्या तिकडच्या काही सगळ्या माणसांनी मला सांगितलं, "ही क्रीम लावा, ही क्रीम लावा." मी ते सगळं केलं आणि हं. बसलो विमानात, की म्हटलं आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आपल्याला. विमानातनं उतरेपर्यंत माझा हा भाग जो आहे ना,
हा साधारण ना बापरे! 1.5 किंवा 1 असा वर होता. बापरे! म्हणजे हा डोळा माझा बंद होता असा होता. बाप आणि पुढचे 3 वीकेंड आम्हाला प्रयोग करायचे होते. तर मला दामलेंनी विचारलं, "करशील ना?" म्हटलं, "सर मी करेन, डेफिनेटली करेन." कारण ना मी हावरा आहे खूप. म्हणजे परफॉर्मन्सच्या बाबतीत मी प्रचंड हावरा आहे. आणि लोकांचं प्रेम किंवा लोकांच्या टाळ्या किंवा लोकांचं अप्रिसिएशन ह्या गोष्टींसाठी जर आपण करतो ना परफॉर्मन्स आणि येस. याच्याकरताच आपण ह्या फील्डमध्ये आलो आहोत. तर मी हे टाळूच शकत नाही. पण तुला त्रास होत नाही ना? म्हटलं, "मला कळत नाहीये सर." एक तर ते मुळात शिंगल्स आहे हे कळेपर्यंत आम्हाला 2 दिवस लागले. काय? हं. अच्छा हे शिंगल्स आहे. ओके, ओके, ओके. रिएक्शन आहे कुठली आहे काय हे नंतर कळलं. आणि म्हटलं, "हां, ओके." आणि मला म्हटलं त्रास होत नाही. फक्त एका गोष्टीचा मला अतोनात त्रास झाला. ते म्हणजे मी हं. नॉन-व्हेज खूप खातो. आणि मला अमेरिकेत येऊन सुद्धा 3 वीकेंड वरण-भात, भाज्या वगैरे खायला लागल्या होत्या. तेवढा एकच मला त्रास झाला होता. बाकी कसलाही त्रास नाही. अच्छा. म्हणजे हे मला ते जेवणाबद्दलचं आवडायचं जास्त उलट. म्हणजे जेवणाबद्दल तुमचं खूप जास्त प्रेम आहे जेवणाबद्दल. तुम्ही खूप जेवणावर फूडी माझं आहात. प्रचंड प्रेम आहे. माझं पहिलं प्रेम जेवण आहे. दुसरं प्रेम नाटक आहे. आणि तिसरं प्रेम माझी फॅमिली आहे. जे ओके. बायको ऐकेल तर मला ती ठीक आहे, पण जे आहे ते आहे. रिसेंटली तुमच्या काही इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा मी ऐकलं की तुम्हाला ब्रेन हॅमरेजचा झटका आला होता आणि ती हां. जर्नी खूपच अवघड होती कारण की त्यातून तुम्हाला खूप वेळ घरी थांबावं लागलं जे तुम्हाला जास्त आवडत नाही घरी बसून राहणं हां, आणि म्हणजे आय डोंट नो अगेन ते परत मला का झालं होतं ते. म्हणजे हम्म, आत्ता आपण जितकं वेळ आपण बोललो त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल, की मी कधी ना टेन्शन घेऊन अच्छा गंभीर स्वरूप, अच्छा नमस्कार, नमस्कार असं मी कसाच असं नाहीच आहे. येस. जे आहे ते आहे स्ट्रेट. आणि मला सतत ना हॅपी राहायला आवडतं. म्हणजे माझी पहिल्यापासूनचा जो स्वभाव आहे किंवा मला जी सवय आहे. त्यामुळे मला काय बॅक ऑफ द माइंड काही मला स्ट्रेस किंवा काहीतरी वेगळं काहीतरी चाललंय असं काहीही नव्हतं. ओके. त्यामुळे ब्रेन हॅमरेज वगैरे हा प्रचंड मोठा रोग आहे ना. याचा कधी येस, विचारही येस. केला नव्हता. बरं ज्या दिवशी मला हा झटका आला होता किंवा हा अटॅक आला होता ब्रेन हॅमरेजचा, तो दिवस मला अजूनही आठवतो 21 जानेवारी 2024. तेव्हा आमचे पुण्यामधले एका लग्नाची पुढची गोष्ट होती 2 प्रयोग होते. त्यातला पहिला प्रयोग आम्ही केला हम्म, होता बालगंधर्वाचा आणि तो कमाल झाला. हाऊसफुल प्रयोग धमाल गेली होती आम्ही. नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमीच करायचो त्याचं. दामले, येस. कविता आम्ही मज्जा केली होती. आता तो करून आम्ही आलो कोथरूडला कारण कोथरूडचा प्रयोग होता 9 वाजता 9:30 वाजता. मग तो प्रयोग करून निघायचं मग मुंबईला. म्हटलं हां, इट्स ओके. कॉमन गोष्ट होती. आणि जस्ट माझी मालिका संपली होती ठिपक्यांची रांगोळी. हम्म, जस्ट. म्हटलं, "अरे हां, येस. मस्त आता मज्जा मज्जा करूया, मस्तपैकी निघूया." आणि 2 प्रयोगांच्या मध्ये काही विचार नसतोच ना आपल्याला. पहिलं म्हणजे काय 2 प्रयोगांच्या मध्ये पहिला नाश्ता असतो. पहिलं भूक लागली आहे खूप मला, काहीतरी खायला द्या. म्हणून मी येस. थांबले पण मी पण त्यामुळे आम्ही छान नाश्ता केला. अ, माझ्या बीपीच्या गोळ्या होत्या. म्हटलं, "हां, बीपीच्या गोळ्या घेतल्या मी." चहा प्यायलो आणि म्हटलं, "चला प्रयोग करूया." आणि मग काही गोष्टी जाणवायला लागल्या. म्हटलं, "अरे, हे असं का होतंय? असं का होतंय? असं का होतंय?" आणि तोपर्यंत तो हम्म, असं कळलं, की काहीतरी वेगळं आहे. म्हणून मला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये लगेच इमिडिएटली. म्हणजे रंगभूमीवर होतो म्हणून मला कळलं. अदरवाईज मी घरी असतो आणि हाताला मुंग्या येतात. ह्या कारणावरून आपण हॉस्पिटलमध्ये जात नाही ना कधीच. एखादी गोळी घेतो. ते हां, एखादी गोळी घेऊ आपण जरा आराम करू बघूया काहीतरी होईल. पण ते झालं होतं हम्म, सुरू मस्तपैकी. आणि रंगभूमीवर असल्यामुळे मला हे कळलं हे काहीतरी वेगळं आहे आणि तिथून लगेच मला ॲडमिट केलं गेलं. तिकडे बीपी चेक केला. माझा बीपी खूपच हाईट झाला होता. बीपी हम्म, शूट झाला होता. तो होता अल्मोस्ट 200 पर्यंत. तर माझा प्रश्न होता डॉक्टरांना, की "डॉक्टर हे कसं झालं?" हम्म, 9:30 वाजताचा प्रयोग आहे. मी 9:15 वाजता माझ्या बीपीच्या गोळ्या घेतल्या आणि आता 10:15 वाजता म्हटलं मला नाटकाच्या एंट्रीला माझ्या एंट्रीच्या वेळेस हा अटॅक आला. हे कसं होईल? तासाभरात हम्म, बीपी कसा शूट होईल? जर मी गोळ्या घेतल्यात ऑलरेडी. बरं मी येस. खूप ना असा शिस्तबद्ध माणूस आहे त्याच्या बाबतीत. गोळ्या मी रेग्युलरली घ्यायचो. हम्म, का झालं माहीत नाही. आणि एवढा बीपी आहे म्हणून मग त्यांनी ती काय कुठली मशीन असते ती सीटी स्कॅन वगैरे केलं. हम्म, हम्म, ब्रेनचं स्कॅन केलं. मग तेव्हा कळलं की हॅमरेज आहे पण जस्ट झालंय. त्यामुळे हम्म. आपण लगेच ते मेडिसिन्सने ते कंट्रोल करू शकतो. आणि मला ॲडमिट केलं. ओके, म्हणजे ही मला चांगलं आहे. आत्ता सांगताना मला फार मजेशीर वाटते ही गोष्ट. पण त्यावेळेस ना मला तो सीरियसनेस नाही कळलं. आत्ता मला खूप कळतोय. पण त्यावेळेस नक्कीच कळलं नव्हतं. पण ते नक्की काय झालं काहीच माहीत नाही. मला कोणी सांगत पण नाहीये. परत त्यात पण ना दामले सर शेवटपर्यंत होते. कारण पुण्यात झालं होतं ना आणि मी मुंबईला राहतो. मग मुंबईत. मुंबईहून माझी बायको वगैरे निघाली
आणि माझी बायको पुण्याला पोहोचेपर्यंत, हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत दामले सर तिकडे होते रात्री 2 पर्यंत. हम्म. आणि 2ला जेव्हा माझी बायको आली, तेव्हा तिला सांगितलं, "हा असं-असं आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळं झालं मेडिकेशन वगैरे आणि कधीही काही गरज लागली तर मी इथेच आहे." सो हॅट्स येस. ऑफ टू मिस्टर दामले, प्रशांत दामले, की त्यांनी इतका मोठा कलाकार असून सुद्धा माणुसकी येस. इतकी आहे त्या माणसामध्ये आणि त्यांच्यामुळेच ते इतक्या छान पद्धतीने काम करू शकतात आणि एवढे ब्लेसिंग्स त्यांच्या मागे आहेत. प्रशांत दामले सरांचा रिसेंटली एक शो व्हॅन्कुव्हरमध्ये झाला. शिकायला गेलो हो. एक्झॅक्ट आणि हां, हां, त्यावेळी हां. आम्ही सगळ्यांनी इतका एन्जॉयही केला शो. पण मी पुण्याला इतकं मिस करत होते 3-4 दिवस त्यानंतर सलग, की पुण्याची खूप आठवण येत होती, की तिथली विनोदी धमाल नाटकं, सिनेमे हे इथे आम्हाला तितक्या जास्त फ्रिक्वेन्सीनी पाहायला मिळत नाही. फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे मी आणखी एक बघितलं. जेव्हा मी अमेरिकेत आलो किंवा कॅनडामध्ये आलो, त्यावेळेस ना सगळ्या ऑडियन्सना ची उत्सुकता एवढी असते, की ते जेव्हा नाटकाला बसतात तर ते असे येस. बसतात. म्हणजे येस. मग आम्हाला हसायचं आम्हाला एन्जॉय करायचंय. अच्छा, काय? येस. असे असतात. त्यामुळे ना ते ऑलरेडी तुम्ही ना 0 पासून स्टार्ट करत नाही. तुम्ही ऑलरेडी 50% ला आलेले असता. नाटक सुरू व्हायच्या आधीच एक्साइटमेंट येस. लेव्हल. त्यामुळे तिकडे ज्यावेळेस आम्ही परफॉर्मन्स करायचो, लग्नाच्या गोष्टीचाही प्रयोग केले होते मी. तिथे तर मला बापरे! म्हणजे 3 तास, 3.25 तास नाटक चालूच आहे आमचं, चालूच आहे असं व्हायचं. त्यामुळे येस. फार मजा यायची. व्हँकुव्हरला पण आमचा मित्र आहे सौरभ चाटे म्हणून. त्याच्याबरोबर आम्ही खूप वेळा काम केलं होतं आणि मला मज्जा आली होती. खूप मज्जा आली. फू बाई फू नाटकात, विनोदी नाटकांमध्ये तुम्ही लोकांना खूप हसवता. पण त्याच्या मागे असे काही ना काहीतरी वैयक्तिक किस्से असतात. काही ना काहीतरी कधीतरी दुःखद घडत असतं किंवा शरीराच्या काही अ, सबबी असतात, तक्रारी असतात. पण तरीही तुमचा हा जो प्रवास चालू आहे आता तरुण तुर्क, म्हातारे अर्क हे मराठी रंगभूमीवरील एक अजरामर माइलस्टोन. नाटक आहे. येस. प्राध्यापक मधुकर तोरडमल यांनी हे लिहिलेलं असून 1970च्या दशकात हे नाटक जे सुरू झालं त्याचा प्रवास आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. हे खरं तर नाटकाच्या लेखणीचे, दिग्दर्शनाचे आणि ऑफकोर्स कलाकारांचं सर्वांचंच यश आहे हे. या नाटकामध्ये तुम्ही आता काम करत आहात आणि या नाटकाचे बरेच सारे विक्रम आहेत, की एका दिवशी 3 प्रयोग झाले हो. आहेत. 6,000 पेक्षाही जास्त जास्त प्रयोग फरक पूर्ण झाला. झालेले आहेत. तर हो. या भूमिकेतील प्रवास करताना तुमचा अनुभव कसा होता? तुमच्या मनावर कधी काही दडपण आलं का, की बापरे! एवढी मोठी अजरामर भूमिका मी आता करतोय? हां, आलं होतं. म्हणजे काय झालं जेव्हा मी रिकव्हर झालो, तेव्हा मी काम सुरू केलं होतं. पण काम सुरू करताना मी सीरियलच्या माध्यमातून काम सुरू केलं होतं. म्हणजे तिकडे कसं कट असतो. की तुम्ही हं. काय रिटेक झाला. तुम्हाला यू कॅन कट ना आणि तुम्ही यू कॅन रिस्टार्ट अगेन. येस. नाटकामध्ये असं नसतं. नाटकामध्ये वन्स यू स्टार्ट ना, नाटक संपेपर्यंत यू कान्ट पॉज युअरसेल्फ. यू कान्ट स्टॉप युअरसेल्फ. सो येस. मला असं वाटलं होतं, की नाटक करायचं कारण बेसिकली मी नाटकवाला आहे. मला ते स्क्रीनवर काम करायला डेफिनिटली आवडतं. पण अगेन मी जसं म्हटलं होतं, की मी खूप हावरा आहे. प्रेक्षकांच्या रिएक्शन्सचा. आणि त्या रिएक्शन्स तुम्हाला नाटकात लगेच मिळतात. तुम्ही जर चांगलं काम केलं, तर ऑडियन्स तुम्हाला लगेच टाळ्या वाजवतो किंवा तुम्हाला लाफ्टर्स देतं. तुमच्या कामाची पोचपावती तुम्हाला लगेच मिळते नाटकामध्ये. खरंच. त्यामुळे नाटकात मला कमबॅक करायचं होतं. बरं एका लग्नाची पुढची गोष्ट मध्ये काम करायला मला कधी आवडलं असतं. मी फक्त दामलेंना असं म्हटलं, की "दामले सर, की त्या नाटकामध्ये ना माझी एनर्जी खूप लागायची आधी आणि आता पण काम करताना लागू शकते. पण मला असं वाटतं, की रिस्टार्ट करताना मी जरा हळू सावधपणे काम हं. करावं. त्यामुळे मला रिहर्सल करून अशा प्रोसेसमधनं जाऊ शकेल, असं मला एखादं वेगळं नाटक करायला आवडेल. तर असं करू का?" ते म्हणले, "अरे हो, कधी काही प्रॉब्लेम नाही आणि जेव्हा तुला वाटेल, तेव्हा तू लग्नाची गोष्टमध्ये परत येऊ शकतोस." आणि म्हणून मी असं नाटक बघत होतो. त्यावेळेस मला माझा मित्र राजेश देशपांडे याने विचारलं, की "तरुण तुर्क म्हातारे अर्क" हे नाटक मी करतोय आणि त्यात मधुकर तोरडमलांची भूमिका तू करशील का? तर हं, मला हं. आय वॉज लाइक, "ओह माय गॉड! मामांची भूमिका मी कशी करू शकेन?" म्हणजे होतं ना, की एवढं लिजेंडरी नाटक आहे. येस. तर मी कसं म्हणजे मला माहीत नाही. म्हटलं, "मला माहीत नाही मला जमेल की नाही. तू माझ्याकडून करून घे दिग्दर्शक म्हणून. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर." तो म्हणाला, "माझ्यावर पण विश्वास ठेव. काही दगदग नाहीये, धावपळ नाहीये. शांतपणे काम करूया." म्हटलं, "अरे, नक्कीच आवडेल." आणि मलाही कळलं होतं, की समजा उद्या काही वर-खाली झालंच, तर मला तालमीत कळू शकेल. अगदी हं. प्रयोगापर्यंत पोहोचेपर्यंत वाट बघायची गरज नाहीये. तालमीत मला कळेल. आणि मग तालमी सुरू झाल्या आणि पहिला शुभारंभाचा प्रयोग झाला आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की अरे आपण
पूर्वीसारखंच काम करतोय. आपल्याकडून काही चुका होत नाहीयेत किंवा फिजिकली आपल्याला आपल्याला वाटलं होतं, की आपल्याला जमेल की नाही. पण असं चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये. कारण फिजिकल कुठल्या लिमिटेशन्स नाहीयेत. बोलण्याच्या हं. कुठल्या लिमिटेशन्स नाहीयेत. आणि असं वाटलं होतं, की 3 तास आपल्याला उभं राहता येईल का? असं काही नाहीये. ती जी भीती निर्माण होते ना, आजारी पडल्यानंतर आणि त्यात एवढा मोठा आजार. हं. त्यामुळे असं मला वाटलं होतं, की असं काही होऊ शकेल का? पण असं देवाच्या दयेने काही होत नाहीये. मज्जा करतोय आणि एकदा दीनानाथच्या प्रयोगाला एक आजोबा आले होते आणि नाटक संपलं आणि ते उभे राहिले, की "तोरणकर, तुम्ही तोरणमालांच्या भूमिकेला योग्य न्याय दिलात." आणि त्यांची दाद इतकी उत्स्फूर्त होती, की आय कॅन्ट डिस्क्राईब दॅट मोमेंट. मला येस. संमिश्र सगळ्या गोष्टी होत्या, की मला आतून मी पूर्ण गेलो होतो एकतर. असं होतं ना आपण इमोशनल ॲक्टर म्हटलं की आपण खूप इमोशनल असतो. येस. आणि त्यात ह्या एवढ्या मोठ्या गोष्टीनंतर मी पुनरागमन करतोय, कमबॅक करतोय आणि इतका मोठा रोल आणि इतका लिजेंडरी रोल आणि त्यावेळेस ऑडियन्स त्यांच्या काळातलं ज्यांनी बघितलं होतं, मामांचं नाटक ज्यांनी बघितलं होतं, ते सांगतात येस. की मामाच्या भूमिकेला तुम्ही योग्य नाही दिलात. तर याच्यापेक्षा मोठं काहीच नसतं हो. मला असं वाटतं खरंय. बाकी अवॉर्ड भेटतं मलाही आवडतं, पण हे हे खरं अवॉर्ड आहे. की जेव्हा तुम्हाला येस. ऑडियन्स सांगतो, की आम्ही मामांचंही बघितलंय. 5-6 वेळा बघितलंय. एक डॉक्टर होते, ते मला वाटतं नगरचे आहेत. त्यांच्या वडिलांचं आणि मामांचं खूप सख्य होतं. खूप चांगले मित्र हं. होते ते. आणि या नाटकात बंडा बलवंत नावाचं जे कॅरेक्टर आहे, ते बंडा बलवंत ज्यांचं ॲक्चुअल नाव आहे, हं. अच्छा. त्यांचा मुलगा जे आता फार मोठे डॉक्टर आहेत हां. नगरमध्ये, ते आले होते. त्यांनी नाटक बघितलं आणि संपल्यानंतर त्यांनी मला गच्च मिठी मारली. मिठी मारली. आय वॉज लाइक ओह माय गॉड! ओह माय ओह! गॉड! सो स्वीट. फार वेगळं होतं ते. फार वेगळं. हं. अगेन म्हटलं की प्रेक्षकांच्या अगेन लक तुमचं आणि तुम्हाला असंच नाटक आणि असाच रोल मिळणं खूप मजा येते. प्रेक्षकांचा हा रिस्पॉन्स बघून, ऐकून फार मस्त वाटत असणार तुम्हाला आणि तुम्हाला हो, रंगभूमीवर हो. परत-परत परफॉर्म करण्यासाठी ऊर्जा नक्कीच देत असणार. हो, नाटकाच्या बाबतीत ना मला प्रशांत दामलेंचं एक वाक्य फार मी माझ्या इथे आहे आणि इथे आहे भयंकर. त्यांनी मला सांगितलं होतं, की ऑडियन्सला कधीही ग्रँटेड पकडायचं नाही. हं. रोजच्या प्रयोगाला आपण रोजचंच करत असलो, रोजचेच डायलॉग असले, तरी पण रोज नवीन ऑडियन्स आहे. त्यामुळे त्या ऑडियन्ससाठी हे वाक्य नवीन आहे. भलेही तू 100 प्रयोग केले आहेस, 500 प्रयोग केलेस. तू 500 वेळा हं. बोलला आहेस. पण ते त्या ऑडियन्ससाठी पहिल्यांदाच ते ऐकतायत. त्यामुळे त्यांच्याकरता हे नवीन आहे. त्यामुळे कधी ग्रँटेड पकडायचं नाही ऑडियन्सला आणि काम करताना जर तुला आवडलं, तू जर एन्जॉय केलंस तुझं काम, तर लोकही करतील. आणि म्हटलं हां, मी पहिल्यापासून माझं हेच होतं काम करण्याचं, की मला मजा आली पाहिजे. म्हणजे माझं स्टेटसच असतं, की आयुष्यात काही करा, मज्जा आली पाहिजे. यू शुड एन्जॉय द मोमेंट. दॅट मोमेंट पर्टिक्युलर. तुम्ही तो मोमेंट येस. एन्जॉय केला तर लोकही करतात. मज्जा आली पाहिजे किंवा जी आवड आहे त्यालाच तुम्ही तुमचं प्रोफेशन केलं पाहिजे. ज्याला पॅशन म्हणतो आपण. ते तुम्ही ॲक्चुअली केलंत. इंजिनिअरिंग सोडून तुम्ही अभिनयाकडे वळलात. नाही ही दॅट खूपच वॉज मोठी अगेन बाब आहे. खूप ना एक गोड तो अपघात होता. म्हणजे ॲक्सिडेंट एक स्वीट ॲक्सिडेंट म्हणतो ना, की फू हं. बाय फू ज्यावेळेस आलं 2010 साली, तोपर्यंत मला जॉबला 15 वर्ष झाली होती. आणि हं. फू बाय फू बघितला पहिला सीझन मी पण बघायचो टीव्हीवर. अरे वाह! वाह! छान करतात ही माणसं. मलाही जमेल का हे करायला? आणि मी विचारलं अगेन निर्मिती सावंतांचे होतं. तर त्यांना असं की आणि माझा अगेन तोच राजेश देशपांडे, की मला जमेल का रे? तो म्हणाला, "हो, आपण जाऊन विचारूया." आणि मी गेलो. मी म्हटलं, "हां, मी असं-असं करतो." आणि तसंही मी एमेच्युअरला खूप काम करायचो त्यावेळेस, नोकरी सांभाळून. त्यामुळे माझं नाव होतं बऱ्यापैकी एमेच्युअरला. मग ते म्हणाले, "हां, कर म्हणून." आणि मग मी हं. आणि माझा मित्र अंशुमन विचारे, आमची जोडी एकदम छानच जमली आणि छान परफॉर्मन्स आमच्याकडून झाले. आणि त्यावेळेस विचार केला होता, की हां, 3 महिने आहे ना, 3 महिन्यापुरतं सीझन आहे. 3 महिने झाले, की आपण परत बी-एस-टीमध्ये गेलो कामाला असं. हं. पण त्या 3 महिन्यात देवाकडून म्हणजे वरची जी काही नैसर्गिक शक्ती आहे म्हणा, की त्याला आपण देव म्हणतो. अशी काही चक्र फिरली, की आफ्टर फू बाय फू मी कामावर जाऊच शकलो नाही. मग ते पण बी-एस-टीमध्ये गव्हर्नमेंट जॉब होता आणि ते मला सॅबॅटिकल लीव्ह मला सँक्शन झाली म्हणून आणि म्हणूनच मी या फील्डमध्ये आलो. जर मी प्रायव्हेट ठिकाणी असतो, तर मी नसतो आलो. फ्रँकली स्पीकिंग. हं. कारण होतं ना जॉब जे हातामधलं आहे किंवा इतक्या वर्षात इंजिनिअरिंगवर माझं पॅशनच होतं ना. ते पॅशन सोडून मी हे सोडून कसं येऊ ना? जेव्हा मला हं. असा एक म्हणतात ना, की एक पाठबळ मिळालं कंपनीकडनं, बी-एस-टीकडनं, की "तू जा 5-7 वर्ष जे काही आहेत ना, तू काम कर आणि जर तुला वाटलं कुठे त्या प्रवासामध्ये, की मला हे नाही जमत आहे किंवा मला
इतकी संधी मिळत नाही, तर यू ऑलवेज वेलकम. तू परत येऊ शकतो बीएसटी मध्ये. हे हम्म. पाठबळ मिळाल्यानंतर मी विचार केला आपण आता करूया. आणि टचवूड की अजूनपर्यंत काम करतोय. म्हणजे दरम्यानच्या काळात मला जॉब सोडावा लागला. पण ठीक आहे. पण मला हे पण करायचं होतं म्हणून. असे सुंदर अपघात सगळ्यांसोबतच होत आणि सगळ्यांनाच आपलं हो, पॅशन टच फॉलो करायला मिळावं. टचवूड, 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 येस. टचवूड, टचवूड. तुम्ही मगाशी मेन्शन केलं जसं सगळ्यांनाच माहित आहे की एका लग्नाची दुसरी गोष्ट किंवा एका लग्नाची पुढची गोष्ट पुढची गोष्ट. अशी अनेक अनेक नाटकं तुम्ही प्रशांत दामलेंसोबत जे दिग्गज कलाकार आहेत मराठी रंगभूमीचा ब्रँड आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हां, त्यांच्या ब्रँड म्हणजे आणि मी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतो. मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी, की खरंच माझं नशीब चांगलं आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी येत असतील, पण शेवटी तुम्हाला ना तुमच्या नशिबाची योग्य साथ लागते. माझी सुरुवातच झाली या व्यावसायिक लेव्हलला पण ना, निर्मिती सावंत, मच्छिंद्र कांबळी, हम्म. प्रशांत दामले असे फार मोठे-मोठे कलाकार, ज्यांच्यावर मी काम केलं. येस. त्यांच्याकडून मला हे जे मी कॉमेडीमधले स्पेशल सांगतोय, असे बरेच नटमंडळी आहेत त्यांच्यावर मी काम केलं. पण हे कॉमेडीमधले जे स्पेशल होते ना, की निर्मिती सावंतांकडनं शिकलो, की इनोसन्स, खूप इनोसंटली हम्म. काम करायचं. कुठेही ना त्यामध्ये तो माज नाही आला पाहिजे. बघा आता मी कॉमेडी करतो, असं कधी नाही करायचं. इनोसंटली काम करायचं. त्याच्यानंतर मच्छिंद्र कांबळेंकडून शिकलो टायमिंग म्हणजे काय असतं. हम्म. ते शांतपणे उभे राहायचे, हाताची घडी घालून आणि वाक्य बोलायचे आणि काय लाफ्टर काढायचे. कमाल. आणि नंतर तर प्रशांत दामलेचा काही प्रश्नच नाही. मी प्रत्येक प्रयोग बघायचो त्यांच्याकडे. म्हणजे मी सीन हम्म. करत असताना सुद्धा ते काय करतायत ते बघायचो. येस. आणि त्यांच्यामध्ये ना एक लहान मूल आहे. म्हणजे मला हे आवडेल सांगायला, की इतका मोठा कलाकार आहे तो, इतका विक्रमादित्य कलाकार आहे तो. पण त्यांच्यामध्ये एक लहान मूल आहे. त्याच्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये तो फ्रेशनेस अजूनही टिकून आहे. हां आणि ते खूप मस्तीखोर आहेत हां. ते असे वाटतात खूप असे छान वगैरे, पण ते खूप मस्तीखोर आहेत. आणि मज्जा येते त्यांच्यावर काम करताना. सीरियसली. नक्कीच त्यांची नाटकं बघताना जाणवून येतं की त्यांच्यामध्ये एक छोटंसं बाळ नक्कीच बाळ असणार आहे. आहे. विनोद करताना किंवा नाटक करताना असं कधी झालंय का की काहीतरी तुम्ही संवाद विसरलाय किंवा काहीतरी तांत्रिक चूक झाली किंवा कधी कधी असंही होतं की फोटो फ्रेम खाली पडून येते किंवा प्रॉप्स जे असतात ते मिस हँडल होतात किंवा पडतात आणि त्यावेळी कधी असं झालं का की समोरच्याला वाटतंय अरे याने इम्प्रोव्हायझेशन कधी केलं हा संवाद नव्हता हा विसरला की स्क्रिप्टच चेंज झाली आहे असं काही झालं का कधी? एका लग्नाची पुढची गोष्ट मधला कितवा प्रयोग होता मला आठवत नाही. त्यावेळेस ना त्या नाटकामध्ये माझ्या कॅरेक्टरला कुठेही डान्स नाहीये. नाटकात कुठेही असा लिखित नाहीये, इथे पुरू डान्स म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव होतं पुरू, की हा डान्स करतो. असं काही नाही. ओके. आणि मग आम्ही तालमीत पण ह्याची कुठेही प्रॅक्टिस नव्हती केली. अचानक कुठल्यातरी एका शोला मला असं वाटलं, की इकडे काहीतरी डान्स करावा. म्हणून मी 2-3 स्टेप केल्या. नंतर हळू-हळू ते ना स्टेप्स 2 होत्या, मग 3 झाल्या, मग 4 झाल्या. आणि शेवटी मी ऋतिक रोशन सारखं डान्स करायला लागलो. म्हणजे 2-3 अच्छा. स्टेप आणि नंतर टडान, टडान, टन, टडान, टन तसं करायला लागलो. आणि त्यात मी असं म्हणायचो प्रत्येक वेळी टडान, टडान करता माझं सारखं पोटमध्ये यायचं. तर मी म्हटलं, "हे मला कधी जमणार? हे मला का सारखं मध्ये-मध्ये येतंय?" आणि जेव्हा ही ॲडिशन घेतली तेव्हा दामले साधारणपणे गुलाबी झाले होते पूर्ण, हसून-हसून, की "अरे तू स्वतःवरच" म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, की लोकांनी दुसऱ्याला असं बॉडी शेमिंगचे विनोद करण्यापेक्षा स्वतःहून स्वतःवर विनोद करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हम्म. त्यावेळेस ते मला म्हणाले होते, की "अरे वाह! मजा आली." म्हणजे "तू हे करतोस मला फार आवडलं होतं." आणि नंतर मग हम्म. त्याचे एपिसोड झाले, की खूप हो. वेळा वन्स मोर वगैरे यायचा डान्सला. मला हसायला यायचं खूप. त्या एक आहे. आणि एक तर ना भीषण होता एक इन्सिडन्स. कतारला आमचा शो होता. जनरली इंडियाच्या बाहेर शो असले, तर बऱ्याचशा ऑडिटोरियममध्ये ना फ्रंट ज्या 2-3 रो असतात ना, त्यामुळे एक मंद लाईट असतो. म्हणजे दिसतं हम्म. आपल्याला व्यवस्थित. बरं आता मी चष्मा घातला नाहीये, कारण मला अगदी जवळ आहे म्हणून. पण एरवी त्या नाटकामध्ये मी नाटकाचा प्रयोग करताना मी चष्मा घालायचो. आणि मी असा चष्मा घालून बसलो होतो व्यवस्थित. आणि आमचं सीन चालू होतं. आणि तिकडचं ऑडिटोरियम आहे ते असं ना सी टाइप होतं असं. ओके. हाल्फ सर्कल होतं त्याचं. आणि आमचा सीन चालू आहे. मग एका साइडला मी होतो आणि एका साइडला असा ऑडियन्स बसला होता. आणि मी बोलतोय सरांशी असं नॉर्मली. आणि ना नंतर माझं अगदी सहज लक्ष गेलं. असं इकडे ऑडियन्समध्ये गेलं. तर पहिल्या रोमध्ये जो सेमी सर्कल होतो, त्याचा एंडला जो होता एक जी सीट होती, त्या सीटवर एक कोणतरी बाई बसल्या होत्या आणि त्याने मला हात दाखवला असा. म्हणजे मी असं बोललो होतो, "अहो सर, मी काय म्हणतो तुम्हाला असं कसं?" आणि त्या बाईने मला हात दाखवला आणि मी पण ना माझ्याकडून ते चुकून झालं. "काय म्हणता सर? अहो असं कसं? याला काय अर्थ आहे?"
आणि माझं असं झालं, मी या बाईला हात का दाखवल्या? म्हणजे जनरली आपण होतो ना, की हॅलो, तर आपण सगळ्यांना हॅलो म्हणतो ना. तसं मला नाटकात ते झालं असं. "अहो सर ह्याला काय अर्थ आहे?" मी काय म्हणतो, "हॅलो." आणि मी ब्लँक, मी कंप्लीट ब्लँक. म्हणजे माझ्यासमोर हा जो उभा आहे, गोरा-गोरा गोमटा माणूस, गोरा-गोमटा माणूस, प्रशांत दामले. मी इथे काय करतोय? हे माझ्यासमोर का उभे आहेत? मी कुठे आहे? मी इथे का ओ, आलो आहे? मला काहीही आठवत नव्हतं. हां, बापरे. बरं अ, आपल्या बाहेरच्या म्हणजे इंडियाच्या बाहेरच्या सगळ्या थिएटरमध्ये आपण माईक लावतो, लेपल माईक लावतो. मी एरवी मुंबईमध्ये किंवा इंडियामध्ये माईक लावत नाही. कारण माझी खूप एनर्जी लागते आणि मला ते आवडत नाही. पण तिकडे लावायला लागतो आणि तिकडे असा स्टँड माईक नसतात तिकडे. सो येस. मला लेपल माईक होता आणि मला आठवत नव्हतं. मी त्यांना जवळपास ना मिठी मारली. "सर, मला काही आठवत नाही." आणि मला हेही लक्षात नाही की इथे माईक आहे माझ्या, इथे. आणि ओ. त्यांच्या इथे माईक आहे आणि आम्ही "सर मला आठवत नाहीये." आणि त्याच्यावर एक लाफ्टर आला जोरात. म्हटलं हे का हसतायत लोकं? मी विसरलोय कंप्लीट. आणि दामले सर, "नाही, नाही, अरे पण तुला ते नव्हतं का म्हणायचं?" तर मला तेही आठवत नव्हतं अख्खच्या अख्खं. आणि मी ओ. कसाबसा तो प्रवेश संपवला आणि मी लगेच विंगीत गेलो, "आय एम सो सॉरी सर, आय एम सो सॉरी." मी ब्लँक झालो सर, मला आठवत नाही काही नाही. ते म्हणले, "ओके, ओके, रिलॅक्स, रिलॅक्स. आपण माणसं आहोत. आपण देव नाही आहोत. माणसं आहोत म्हणूनच आपण चुका करू शकतो. सो डोंट वरी. झालं ओके, विसरून जा. पुढे जाऊया." पुढे नंतर प्रयोग सोपला आम्ही. पण तोपर्यंत म्हणजे इतक्या कूलली त्या माणसाने पण मला असं शांतपणे, "ओके अतुल, नो प्रॉब्लेम. होऊ शकतं ना." कोणाच्याही बाबतीत ब्लँक होऊ शकतो ना माणूस एखादा कुठला ॲक्टर. ठीक आहे, ओके. सो म्हटलं, "अरे किती रिलॅक्स आहेत, किती सेटल आहेत ते एकदम व्यवस्थित." की मला असं खरंय. वाटतं, की अरे आपण कधी-कधी हायपर होतो ना, "अरे काय विसरला कसा?" पण ही वॉज हं. सो रिलॅक्स. त्यांनी मला इतकं छान समजावून सांगितलं, "ओके." आणि म्हटलं, हं. "हां, आता हे आपणही लक्षात ठेवायचं. आपल्या बरोबर कधी फ्युचरमध्ये कोणा कलाकाराचं असं काही झालं, तर आपणही तेवढं शांतपणे त्याला सांगायला पाहिजे." हे 2 इन्सिडेंट्स मी कधीच विसरू शकत नाही. कधीच लाईफमध्ये. माझा पुढचा प्रश्न ॲक्चुअली तुम्ही त्याचं उत्तर ऑलरेडी दिलं. मी विचारणार होते प्रशांत दामले सरांसारख्या दिग्गज कलाकारासोबत अ, काम करताना तुम्ही काय शिकलात? पण तुम्ही जे सांगितलं ते प्रशांत सरांबद्दल सगळंच प्रशंसनीय आहे. मी त्यांच्याबरोबर 2018 पासून 2024 पर्यंत काम केलं. मध्ये हं. आमचं लॉकडाऊनमध्ये आमचं 1.5 वर्ष नाटक बंद होतं. त्या माणसाकडून एकच शिकलो, की तुम्ही ना 100% काम करा. हं. राखून कुठलंही काम करायचं नसतं. म्हणजे मी किती प्रयोग केले साधारण 600, 650 प्रयोग केले असतील. प्रत्येक प्रयोगामध्ये दामलेंचं गाणं सुरू झालं. मला सांगा, हे मी याची देही याची डोळा मी असं विंगेतनं बघायचो प्रत्येक वेळेस. आणि दामले सर तितक्याच तन्मयतेने, तितक्याच इन्व्हॉल्वमेंटने ते गाणं सादर करायचे आणि त्या गाण्याला तितक्याच कडकडून टाळ्या यायच्या. टाळ्या येतात. येस. आणि खरंय. प्रत्येक प्रयोगाला मीही गायचो. म्हणजे आपण गुणगुणतो ना, ते पण गातात हं. आपण येस. आणि किती मेस्मरायझिंग तो एक्सपिरियन्स होता, की अरे हा माणूस आपल्या समोर गातोय किंवा त्यांच्या समोर मला काम करायला मिळतंय. म्हणजे मी मगाशी म्हटलं ना, त्यांच्यामध्ये एक छोटं बाळ आहे. तर आमचा ना एक सिक्वेन्स होता, ज्यामध्ये मी त्यांना खूप सांगतो, की असं-असं करा. मी तुम्हाला सांगतो, मी फोन करेन. त्या फोनवर मी तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देईन. त्याप्रमाणे तुम्ही बोला त्या मुलीशी. नॉर्मल सीन होता आमचा. साधारण एक 8-10 वाक्यांचा. त्यात त्यांना कधी वाटलं ना, की हा सीन अतुलने कसा करावा, तर त्याची ते मला हिंट द्यायचे. म्हणजे हं. त्यांना असं वाटलं, की मी काहीतरी बोबडा करावा. काय म्हणतो? काय करू मी? म्हणजे असं बोल आता पुढचं वाक्य. मग ते पुढची वाक्य हां. मी तशी बोलतो. "अहो, मी तुम्हाला फोन करतो आणि मग तुम्ही सगळं मी हं. सांगतो तसं बोला." आणि हे ना कविता आमच्यावर खूप चिडायची. "अरे तुमचं काय चाललंय हे? ऑडियन्स बसला आणि तुम्ही काय एकटेच मजा करता?" तर ते असं 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 असायचं आमचं म्हणजे की सरांचं असं होतं म्हणणं, की कधी-कधी काय होतं शेवटी माणसं आहोत आपण. आपल्याला ते मेकॅनिकल होतं बरेचदा. काम करून, 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 करून. हं. मग तो मेकॅनिकलनेस जो आहे ना, तो जरा ब्रेक करण्याकरता किंवा हं. ते म्हणजे अत्यंत आपण मोनोटोनस झालेलो असतो. ती मोनोटोननी ब्रेक करण्याकरता तुम्हाला काहीतरी करावं लागतं. मग हे असं काहीतरी करायचे आणि मज्जा यायची पण त्यांच्याबरोबर. येस. तुम्ही रंगभूमीवर किंवा स्क्रीनवर खूप खूप वर्ष साधना केलीत, काम करत आहात तुम्ही वर्षानुवर्ष निष्ठेने. आजकालचे तरुण अभिनेते किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा कंटेंट क्रिएटर्स जनरली लगेच फेमच्या मागे धावतात, की फेम मिळालं पाहिजे, फेम मिळालं पाहिजे, आपण फेमस व्हायला पाहिजे. तर तुमच्या अनुभवातून तुम्ही त्यांना काय एक मंत्र सांगाल
ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकून राहू शकतात? नाही, मंत्र असं काही नाही. तुम्ही ज्या कारणासाठी या फील्डमध्ये आलात, ते काम तुम्हाला जमलं पाहिजे. पहिली गोष्ट ती. म्हणजे समजा आता मी इंजिनिअर झालोय आणि मी कुठल्या कंपनीमध्ये जॉबला लागलो, तर मी जे शिकलोय ते मला आलं पाहिजे ना. मी रील्स करून नाही होऊ शकत ना स्टार. रील्स हं, पण कधी जे तुम्ही स्वतःचे करता ना, जी क्रिएटिव्हिटी तुमची स्वतःची आहे, दॅट इज गुड थिंग. म्हणजे ते मस्तच असतं. क्रिएटिव्हिटी कुठली असो, मग ती रील्सच्या स्वरूपात असो, नाटकाच्या स्वरूपात असो, फिल्मच्या स्वरूपात असो, जी तुमची ओन क्रिएटिव्हिटी आहे ना, ती कधीही चांगली असली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही शिकता. पण बरेचदा काही जरा कुठल्या कलाकारांचे डायलॉग्स किंवा कुठलं काही गाणं असेल, ते लिप करतात. सो हां. त्यांच्या आवाजातनं तुम्ही लिप करून क्रिएटिव्हिटी होत नाही ना. तुम्ही स्वतः करा. तुम्ही हं, स्वतःला ओळखा, मी हे करू शकतो की नाही? आणि स्वतः करणं आहे ना, जसं म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं ते स्वतः हं. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. आणि तुमच्यामधलं टॅलेंट लोकांना दाखवण्याकरता तुमच्याकडे आता सोशल मीडिया आहे आत्ता. किती मोठी येस. गोष्ट आहे. मग आमच्या काळापर्यंत Facebook होतं. ओके. त्याच्या आधीच्या काळापर्यंत लोकांना काहीच नव्हतं ना. अगेन यू हॅव टू येस. गो टू देअर ऑफिस आणि त्यांना ऑडिशन द्या. त्यांच्या समोर हे करून दाखवा, असं होतं. आता हं. तुम्ही डायरेक्टली लोकांसमोर एका क्लिकवर जाता. अख्ख्या दुनियेमध्ये पसरता. ही येस. किती मोठी गोष्ट आहे. मग अशा प्लॅटफॉर्मचा तुम्ही खूप छान वापर केला पाहिजे. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी लोकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचवली पाहिजे, असं मला वाटतं. आणि चांगलं काम करा. चांगलं काम केलं की तुम्हाला चांगलं काम मिळतं. आणि तुम्हाला कळत असतं प्रत्येक वेळेस मी चांगलं काम करतोय की नाही. बरेचदा होतं ना असं, की मला वाटतंय मी खूप चांगलं काम करतोय. पण मला वाटून उपयोगाचं नाही. लोकांना वाटलं पाहिजे. समोरच्यांना आवडतंय का? तेच महत्वाचं ना. तुम्ही इतक्या साऱ्या भूमिका साकारल्या आहेत, मराठी असू देत किंवा हिंदीमध्ये असू देत. कधी असं झालं का, की एखाद्या पात्राचा प्रभाव तुमच्यावर इतका राहिला, की घरी जाऊनही तुम्ही तसेच वागताय, ते पात्र किंवा ते कॅरेक्टर पोर्ट्रे करताय आणि घरच्यांनी सांगितलं, "अतुल बास झालं आता, पुरे झालं. आता तरी अतुलसारखं वाग तू." ऍक्च्युअली अतुल हेच कॅरेक्टर फार मोठं आहे माझं. हेच गमतीशीर आहे. अच्छा. कारण मी मुळातनं फार ना सीरियस वगैरे राहणारा व्यक्ती नाहीये पहिल्यापासून. मी असं अगदीच हसत-खेळत, छान मज्जा करत मी आयुष्य जगतो. हेच माझं असं म्हणजे बायको म्हणजे बरेचदा सांगते, की "अरे अतुल, तू आता मोठा झालायस लक्षात ठेव. इतकी मस्करी नको." म्हटलं, "अगं नाही दॅट इज माय ऑक्सिजन यू नो." सी मी असं हं, शांत राहून, "हॅलो, काय म्हणतेस? कशी आहे? काय? नमस्कार, कसं हो?" असं मी नाही बोलू शकत. ते मला येत नाही. हं, मी असाच आहे. मी उगाच खोटं वागण्याचा प्रयत्न केला तर ते आय विल बी नॉट कम्फर्टेबल इन दॅट हं, पर्टिक्युलर म्हणून मी असाच आहे. नाटकाच्या भूमिकेतून तुम्ही बाहेर पडणं, त्यात शिरणं ही एक वेगळी कला आहे. हे बघा 3 तासांपुरतं तुम्ही नाटकामध्ये काम करता. तुम्ही हं. स्विच इन, स्विच ऑफ व्हायलाच पाहिजे. उद्या जर तुम्ही पोलिसांची भूमिका करताय आणि तुम्ही तसंच इकडे येऊन बाहेर येऊन केलं तर कसं होईल? मग उद्या जर तुम्ही गुंड असाल, तर तुम्ही हां. तसे वागणार का घरी येऊन? नाही, नाही. मग हे मला तरी असं वाटतं, की असं काही होत नसतं. तुम्हाला माहिती आहे ना, की तुम्हाला हं, इथे या नाटकामध्ये हा रोल करायचा आहे. हं. मला असं वाटतं ना, लोकं म्हणतात, जी लोकं अशी म्हणत असतील, की मी त्या भूमिकेतनं बाहेर पडताना मला खूप त्रास झाला. असं नाही होत असं कसं असेल? असं कसं असेल ना, एक सिंपल थिंग म्हणजे आता हे बायकांच्या बाबतीतलं आहे किंवा पुरुषांच्या बाबतीत आपण स्ट्रेटनिंग करतो, येस. बरोबर? आणि समजा शॉवर घेतला, तर ते स्ट्रेटनिंग टिकून राहतं का? नाही. जाताना नॉर्मल होतं ना. हो. तसंच आहे. तुम्ही त्यातनं बाहेर पडलं की बाहेर पडतं ते. म्हणजे उद्या समजा मी शिवाजी महाराजांचा रोल केला, तर मी काय बाहेर येऊन थिएटरच्या बाहेर येऊन, "माझा घोडा कुठे आहे? चला." असं करणार आहे का मी? सो तुम्ही तुमचं काम करा, छान काम करा. लोकांना तुमच्या कामातून आनंद द्या आणि बाहेर पडा. सगळेजण बाहेर पडतातच. येस. माझं वैयक्तिक मत आहे. किंवा गंभीर भूमिकेच्या बाबतीत असं होत असावं का? जे जे ॲक्टर्स असं म्हणतात, की मला बाहेर पडायला वेळ लागला, कारण की त्यांनी नाही, खूप वेळ, गंभीर भूमिकेमध्ये खूप ना महिने. त्रास होतो खूप त्रास. हं, कॉमेडी काम करणं ॲक्चुअल कठीण आहे. कारण हं. लोकांना हसवणं ना फार फार कठीण गोष्ट आहे. येस, येस. रडताना आपण एखादी गोष्ट समजा आपण एकमेकांना पूर्वीपासून ओळखतो आणि मी तुमच्या आयुष्यामधली एक जी दुःखद घटना आहे, जी मी तुम्हाला पटकन हं, बोललो, तुमच्या डोळ्यात सहज पाणी येतं. पण तुम्हाला येस. हसवण्याकरता मला खूप प्रयत्न करावे लागतात. पण हं, तेही म्हणजे अगेन तेच म्हणतो, की ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये मी एका मुलीचा बाप अशी माझी भूमिका होती. कुक्की नावाची भूमिका आहे. तो अगेन त्या फॅमिलीमधला खूप असा मजेशीर काका आहे. पण शेवटी तो माणूस आहे ना आणि त्याची मुलगी असते आणि त्या मुलीच्या बाबतीत जेव्हा काही होतं ना, तेव्हा तो खूप इमोशनल होतो. हं. तर मला काही-काही इमोशनल सीन करायला मिळाले.
टचवूड एक कलाकार म्हणून तुम्हाला सगळ्या शक्यता पडताळून बघायला मिळणं हीच मोठी गोष्ट आहे. आणि मला हम्म. ते स्टार प्रवाहामध्ये त्या गोष्टी मला मिळाल्या त्या सिरियलमध्ये. तर त्या सिरियलमध्ये जी माझी मुलगी होती तन्वी वरे म्हणून, तर ते मला ना असं वाटायचं की ती माझीच मुलगी आहे. तर अशीच त्याची सो मतलब स्वीट. गुटगुटी म्हणजे असे आम्ही सगळे होतो बाई. तर मला तिच्यावर सीन करताना असं खूप ना असं आपसूक यायचं डोळ्यात पाणी. ॲज इफ माझ्या मुलीवर मी काम काम करतोय आणि ते तसं झालं होतं त्यावेळेस. पण ते सीन संपला की ओके नॉर्मल. पण सीन करेपर्यंत तालीम करायची सीनची किंवा आधी वाक्य बोलायची. मग आपण कट टू करतो ना. मग आता मास्टर झाला, मग आता हा टू शॉट, मग क्लोज. मग ते सतत ते इमोशन्स आणून ना खूप दमाला व्हायचं. मेंटली, फिजिकली नाही. हम्म. मेंटली असं होतं ना की प्लीज सारखं मला रडू नकोस प्लीज. मला ती सवय नव्हती कारण मला. पण ती हम्म. तसं काम करता आलं पाहिजे तुम्हाला. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय भूमिकेत स्वतःला बघायची संधी मिळाली तर तुम्ही स्वतःला कोणत्या आंतरराष्ट्रीय भूमिकेत स्वतःला पाहायला तुम्हाला आवडेल? मला असं वाटतं ना, की आंतरराष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल, नॅशनल हा विषयच नाही. जे काम करायला मला आवडेल ना किंवा ज्या भूमिका येतील मला असं वाटेल, की आता ही मस्त भूमिका आहे. जी हम्म. मला करायला आवडेल. म्हणजे मला ना मी त्यांचं काम नाही बघितलं. मी खूप लहान होतो त्यावेळेस. राजा गोसावींच्या कामाविषयी मी बऱ्याच मोठ्या-मोठ्या कलाकारांकडून ऐकलंय, की ते ना विनोदी काम करताना एकाच वाक्यामध्ये 5 लाफ्टर किंवा 3-4 लाफ्टर काढायचे. म्हटलं असं कसं शक्य आहे? वाव. ते म्हणाले, की "अरे, समोरचा जो जो को ॲक्टर आहे, तो एखादं वाक्य बोलला, की त्यावर ते इतके अप्रतिम रिएक्ट व्हायचे, की त्यावर एक लाफ्टर यायचा पहिला. मग ते त्यांचं वाक्य बोलायचे. त्याच्यावर दुसरा लाफ्टर हम्म. यायचा. ते वाक्य बोलल्यानंतर ते ऑडियन्सकडे त्याची रिएक्शन द्यायचे. त्याचा तिसरा लाफ्टर यायचा. म्हटलं, "अरे, काय मोठी माणसं आहेत यार ही." म्हणजे हम्म. असं इतकं कसं करू शकतात ना? तर मला अशा पद्धतीचं काम करायला आवडेल, की अरे हां, हे असं करूया किंवा एखादं रिक्रिएट करणं वगैरे करायला आवडेल. तसं मी करायला गेलो, एक नावाचं एक नाटक केलं होतं त्यांचं. तेवढं नव्हतं केलं ते ते फार मोठेच कलाकार प्रश्नच नाही. पण हम्म. त्यांनी कसं ते केलं असेल, तो रोल कसा केला असेल आणि मग आपल्याला जमतोय आपण आपल्या स्टाईलने करतो ना. मी कधीच कोणाला कॉपी नाही करत. कारण मला मिमिक करता येत नाही. हम्म. मला ओके. त्यांच्यासारखं काम करता येत नाही. मला हम्म. कोणाही सारखं काम करता येत नाही. माझा हा ड्रॉबॅक असेल मे बी. पण मी असं म्हणतो, की जर त्यांनी करून ठेवलं ना, तर मी तेच का हम्म. करू? मी हम्म. माझं काहीतरी करेन ना. हां, माझं काहीतरी करताना मी त्यांच्या कामाला काहीतरी कुठेतरी डाग लावतोय का? किंवा ते त्या कामाला कुठे तडा येतोय का? तर ते नाही करणार. पण माझं माझं इनपुट असेल ना पर्सनली काहीतरी, तर मी ते करतो. सो मला नॅशनल, इंटरनॅशनल हा विषय नाहीये. जे मिळेल ते उत्तम करायचं आणि ज्याच्यामध्ये आपला ठसा असला पाहिजे. भविष्यात कधी तुमचा स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित केला तर त्याचा विषय काय असू शकतो? तुम्हाला कोणता विषय आवडतो जास्त? पोस्ट कॉमेडी. मी आता एक नवीन नाटक कॉमेडी. करतोय. मी आता तुम्ही आता बोललात म्हणून मी ॲक्चुअली हे आता अनाउन्स करणार नव्हतो मी. मी एक नाटक डायरेक्ट करतोय. त्या ओ नाटकाचा वाव. विषय फार गंभीर आहे. हां. पण तो विनोदी पद्धतीने म्हणजे विनोदी म्हणजे हां, हां, असा विनोद नाही. मग हलकं-फुलकं हम्म. खुसखुशीत असे तो विनोद करण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि ते लवकरात लवकर येईल. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये रंगभूमीवर येईल ते. आणि लवकरच भेटू आपण तिकडे पण. येस, नक्की. थँक यू आम्ही नक्की, नक्की. येस, आम्ही नक्कीच उत्सुक नक्कीच. असू नाटक येस. बघायला. आणि ते नेहमीसारखंच हाऊसफुलच असणार आहे, यात काही शंकाच नाही. शोधा. असं कधी झालं का, की कधी सार्वजनिक ठिकाणी किंवा चुकीच्या ठिकाणी किंवा वॉशरूम बाहेर किंवा अशा ठिकाणी अ, लोकांनी सेल्फी मागितली आणि खूपच तो विचित्र किंवा गमतीशीर अनुभव होता? लोकांचं खूप प्रेम आहे कलाकारांवर आणि ज्यांचं काम आवडतं त्याच लोकांबरोबर ते सेल्फी घेतात. असं हं. कोणावरही घेत नाहीत ना. येस, येस. हा अनुभव असा आला होता, की त्यांना कळत नाही त्यावेळेस. आता पुण्यामध्ये पण 9:30चा प्रयोग असतो. रात्री 12:30ला संपतो. त्यावेळेस जनरली माणसं अर्धवट झोपेत असतात ना. म्हणजे ऑलमोस्ट झोपायला आपण येतात. अर्धी झोप झालेली असते आपली. 12:30 वाजता प्रयोग संपलाय. त्याच्यानंतर हं. ते बरीचशी लोकं यायची. त्यांना फोटो काढायचा आहे जवळपास, जवळ उभं राहून. तर त्यांचाही हं. उत्साह आहे. डेफिनिटली त्यांच्यामुळेच आम्ही आहोत. प्रश्नच नाही. पण त्याच्याही लक्षात येत नाहीत, की अरे 12:30 वाजलेत, दमलेत ते पण. पण हे ठीक आहे. ओके. ऐसा चलता है, ऐसा कुछ नहीं. म्हणजे मला मला एक ना छान असं वाटतं, की खूप काम आहे याच्यानं त्याची कंप्लेंट करू नका हं. किंवा खूप लोकं येतात फोटो काढायला याची कंप्लेंट करू नका. जेव्हा कोणीच येणार नाही ना ते किंवा भक्कम जेव्हा कधीच किंमत काम करेल. नसेल ना, तर ती मोमेंट फार वाईट असते, जी हं. मी भोगली आता.
दीड वर्ष. दीड वर्ष मी घरी बसून होतो. मी अजिबात घाई केली नाही. ओके, आपण पूर्णपणे रिकव्हर होऊया आणि त्याच्यानंतर जाऊया. काही प्रॉब्लेम नाही. तर त्यावेळेस जेव्हा काम नसतं ना, त्यावेळेस तुम्ही असं जेव्हा काम असतं तेव्हा कंप्लेंट करू नका. "अरे, काय रोज शूटिंग करायला लागतं." नाही ना बॉस, काम करा ना. तुम्हाला मज्जा वाटते ना. तसं लोकं येतात, "अरे, काय मला सेल्फी काढ." अरे ओके, त्यांना तुझं काम आवडलंय. सेल्फी दे, नो प्रॉब्लेम. हां, कधी-कधी असं होतं ना बरेचदा. म्हणजे बायकाचं पण होतं, मुलींचं पण होतं, मुलांचंही होतं. डायरेक्ट ते, "दादा, अरे हो थांब, माझं वजन ऑलरेडी जास्त आहे. माझ्या अंगावर पडू नकोस प्लीज." असं होतं. पण ठीक आहे. म्हणजे सी इट्स इट्स अ पार्ट ऑफ युअर प्रोफेशन. तुम्हाला अप्रिसिएशन पण सहन करता आलं पाहिजे. तुम्हाला तुमच्यावर टीका होत असेल, तेही तुम्हाला सहन करता आली पाहिजे. कारण शेवटी तुमचं कामच तुम्हाला पुढचं काम मिळवून देतं. तुम्ही चांगले येस. वागलात, चांगलं काम केलं तरच तुम्हाला काम मिळणार आहे. त्यामुळे कधीच अशी कंप्लेंट करू नका, की मला ऑडियन्सचा त्रास होतो किंवा त्यांच्यामुळे मला खूप एकदम एम्बॅरसिंग मोमेंट होतो. नाही होत. जेव्हा नंतर कधी येणार आहे ना कोणी फोटो काढायला, ती मोमेंट ना फार घातक असते आणि बरेचसे कलाकार त्यातनं जातात, की अरे, हां, ओके, ठीक आहे. म्हणजे मी तर नाव सांगत नाही कुठल्या कलाकाराचं. पण मला एका फार मोठ्या कलाकार आहे, माझा खूप चांगला मित्र आहे. त्याने मला सांगितलं होतं, "अतुल, मला माझ्यावर कोणी फोटो काढला नाही ना, मला काही वाटत नाही. पण माझं नाटक बघितलं आणि मला येऊन जर कोण भेटलं ना, की तुमचं काम चांगलं झालं किंवा वाईट झालं जे काही, तर मला त्रास होतो. माझ्यावर तुम्ही फोटो नाही काढलात, ओके, नो प्रॉब्लेम. पण माझं जेव्हा तुम्ही काम बघाल, तेव्हा तुम्ही मला येऊन सांगायलाच पाहिजे. एवढं तरी काम मी तेवढ्या लेव्हलचं केलंच पाहिजे, की लोकांनी मला येऊन सांगायला पाहिजे. म्हणजे हे मला अनुभव निर्मिती सावंतसोबत पण आला, अ, प्रशांत दामलेंसोबत पण आला, की सी प्रशांत दामलेच्या नाटकात प्रशांत दामले इज द बॉस. ओके. त्यांच्याकरता मी येतो. कारण येस. इव्हन मी बघतो नाटक चालू नाटक असताना मी त्यांचं काम बघतो. ऑडियन्सवर होतं. प्रशांत दामलेंच्या नाटकात प्रशांत दामलेंना बघितल्यानंतर मला येऊन सांगणार, "अरे अतुल, तुझंही काम आम्हाला खूप आवडलं." ही केवढी मोठी गोष्ट आहे ना. मोठी हे गोष्ट आहे. तुम्हाला हे करता आलं पाहिजे तुम्हाला, असं मला वाटतं, की तुमच्यामध्ये तुमच्यातल्या कलाकाराला तुम्ही जरा शिस्त लावा, की तुम्ही तुमचं काम चांगलं करा. ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल राहायला हवं. ग्रॅटिट्यूड असायलाच हवं, दाखवायलाच हवं. असायलाच हवं. नाहीतर जेव्हा आपण त्या गोष्टी नाही राहणार तेव्हा त्यांना खूप मिस करू. हां, हां. खरं म्हणजे आहे. मी बरेच कलाकार असे बघितले, "अरे, इट्स टू मच यार, खूप माणसं येतात." अरे कसं मग ज्यांना काही हिरोईन्स पण असं मी बोलताना ऐकलंय मी, की अरे खूप माणसं म्हणजे ओके, आय कॅन अंडरस्टँड, की फिमेल आर्टिस्ट म्हणून तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे किंवा स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. पण ती माणसं आहेत ना, ती तुमचं काम बघून येतात. त्यांना नाराज करून त्यांचं येस. तुमच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून ते येतायत. जेव्हा ते प्रेम आटेल ना, तेव्हा कुणी येणार नाही. त्यावेळेस त्यांना तुम्हाला खूप आठवेल, "अरे, मी एकेकाळी माझ्या मागे माणसं होती, आता नाही." त्यामुळे जेव्हा माणसं असतात ना, तेव्हा माफ करू नका. येस. नॉर्मल माणसांसारखं रिएक्ट करा. तेव्हा तुम्ही, "अच्छा, मी फार मोठा स्टार." नाही, तुम्ही स्टार नाहीयेत. तुम्हाला स्टार केलंय आणि ती माणसं समोर आहेत आणि ती माणसं तुम्हाला सांगतात, की आम्हाला एक फोटो घ्या. त्यांना ना नाराज करू नका अजिबात. याचं अगेन वैयक्तिक माझं मत आहे. तुम्ही तुमच्या पत्नी माधुरीजींसोबत नाटकाच्या सेटवरच भेटला होता. तर ती छोटीशी लव्ह स्टोरी आम्हाला सांगाल का? नाही, ती छोटीशी लव्ह स्टोरी स्टार्ट झाली त्याचे परिणाम मी आताही बघतोय. म्हणजे माझ्या लग्नाला आता 19 वर्ष झाली. लग्न करता विघ्नहर्ता नावाचं एक नाटक होतं. ते मी माझी बी-एस-टीची नोकरी करून सांभाळून करायचो. त्या नाटकामध्ये मला एका तरुण मुलाची, म्हणजे त्यावेळेस मी तरुण होतो, आताही तरुणच आहे. तरुण मुलाची भूमिका होती आणि माझ्या अपोझिट जी मुलगी होती, ती मुलगी म्हणजे माधुरी काळे, जी आता अच्छा. माधुरी तोडणकर आहे. आणि आमची मैत्री नॉर्मली नाटकाच्या तालमीत जसं असतं, अच्छा ही एक्ट्रेस आहे, का हॅलो, हाय, असं सगळं व्हायचं. आणि मग तालीम सुरू झाली आणि नंतर काही कारणास्तव ती डिस्कंटिन्यू झाली नाटकात आणि आय वॉज फीलिंग व्हेरी अनकम्फर्टेबल दॅट टाईम, की अरे ही का नाही या नाटकात? असं का होतं? याच्या अगोदरही आपण नाटकात काम केलं, याच्या अगोदरही आपल्या खूप फिमेल को ॲक्ट्रेस होत्या. आपल्याला त्यांच्याविषयी असं कसं कधी नाही वाटलं, हिच्याविषयी असं का वाटतं? आणि मग आमचं थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन मी पुढे काही गोष्टी बोललो. त्यावेळेस तिचं लग्न ठरलं होतं. ती एक ओह! वेगळीच लव्ह स्टोरी. तिचं लग्न अच्छा. ठरलं होतं. हां, तिचा वुड जो होता, तो अमेरिकेतलाच होता कोणतरी. त्याचं तिकडे त्याला शिफ्ट व्हायचं होतं आणि तो म्हणाला, की "मी लग्न करणार आणि तिकडे जायचं." आणि ती ओह! एक्ट्रेस आहे हिंदीमध्ये. ती हिंदीमध्ये काम करते पहिल्यापासून. हिंदी थिएटर केलं. तिनं एकच मराठी नाटक केलं आणि तिला लगेच पटकन हा एक मराठी कोहिनूर तिला मिळाला लगेच. म्हणजे सो तिला ते नाही आवडलं, की अरे असं कसं? मी एक्ट्रेस आहे, मला काम करायचंय. म्हणजे माझं पॅशन आहे. मी माझं काम सोडून नाही येऊ शकत. आणि मग त्यांचं लग्न मोडलं आणि हे मला कळलं.
ओ अरे बापरे! काय झालं? असं. आणि मग मी नंतर प्रपोज केलं म्हणजे ऑफिशियली की मला लग्न करायचं आहे आणि आमचं लग्न झालं. सो अगेन मी म्हणून म्हणतो की नाटकामुळेच मला इतकी चांगली बायको मिळाली आणि नाटकाचं नाव पण त्या असं होतं, लग्न करता विघ्नहर्ता. त्यामुळे खऱ्या हम्म. अर्थाने ते नाटक माझ्याकरता लग्न करता विघ्नहर्ता झालं आणि हे नाटक होतं मच्छिंद्र कांबळेंचं आणि बाबूजी माझ्यावर खूप प्रेम करायचे. आय मिस हिम. म्हणजे हम्म. त्यांच्याबरोबर घडवलेले काही गोष्टी, क्षण होते ना, की ते मला काय की खूप म्हणजे असं कोण समजावून सांगत नाही हो मला. अशी माणसं फार कमी भेटतात, की जी "अरे, तू लाफ्टर कसा असतो बघ, हा लाफ्टर आला ना, तर जेव्हा लोकांचा आवाज हळू-हळू लाफ्टरचा आवाज कमी होतो ना, तेव्हा पुढचं ॲडिशन टाकायचं किंवा पुढचं वाक्य टाकायचं. म्हणजे तो लाफ्टर बाउन्स बॅक आणि तो जास्त मोठा येतो." हे तुम्हाला असं कोण हम्म. पकडून शिकवत नाही हो. जे खरंच खरंय. मी नशीबवान आहे, पुण्याहून मी काय काय आहे ते त्याच्यामुळे मला हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या बस. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. असं नशीब हां, सगळ्यांनाच सिरियसली. मिळो. मी टचवूड मी तर म्हणतो की सगळ्यांना हे मिळो. आणि हम्म. सगळ्यांचं मला एकच म्हणणं आहे, मला तो अटॅक येऊन गेल्यानंतर मला असं वाटतं, की प्लीज मित्रांनो, आमचं ॲक्टरचं लाईफ खूप ना हेक्टिक आहे. म्हणजे ना अं, सगळे अ, जेवून झोपण्याच्या वेळेस आपला कार्यक्रम बघतात ना, त्यावेळेस आमचं पॅकअप होतं. 10:30-11 वाजता हम्म. पॅकअप होतं. मग घरी यायचं, मग फ्रेश वगैरे होऊन मग जेवायचं, मग परत सकाळी 5:30-6 ला उठून निघायचं शूटिंगला. हम्म. याच्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही. आणि झोप पूर्ण नाही झाली तर काय होऊ शकतं? म्हणजे हे सगळ्यांना होतं असंही नाही. पण याचा परिणाम हम्म. असाही होऊ शकतो किंवा अदरवाईज आता इतका वेळ आपण गप्पा मारल्या. तुम्हाला असं कधी वाटलं मला, की अरे हा माणूस म्हणजे एवढा स्ट्रेस येईल. मला कधी कसलाही स्ट्रेस नव्हता. फायनान्शियल नाही, इमोशनल नाही, कामाचा नाही. देवाच्या दयेने मला काम पहिल्यापासून होतं. टचवूड मी फक्त लॉकडाऊनमध्ये घरी होतो. जेव्हा सगळेच घरी हम्म. होते. बाकी मी सलगं काम करतोय. ठिपक्यांची रांगोळी, एका लग्नाची पुढची गोष्ट किंवा फू बाई फू किंवा आता अशा 1800 खिडक्या, 900 दारं, थँक्स मा, लूटकेस, हवा हवाई, व्हॉट अबाउट सावरकर, गॅट मॅट, जस्ट गंमत, लकी, भूतांची शाळा, अशी अनेक 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 नाटकं, याच्यामध्ये अजूनही खूप सारी नाटकं, सिरियल्स, मूव्हीज आहेत जे तुम्ही केलेत. मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही तुम्ही आपलं नाव कमवलंत आणि तुमचा सगळा प्रवास एकदम थक्क करणारा आहे. तुम्हाला असं कधी जाणवलं का की हिंदी सिनेसृष्टीत जेव्हा मराठी अभिनेते काम करायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत काही फरक केला जातो, वागणुकीत असावं किंवा पैशांच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत, असं तुम्हाला कधी वाटलं का? नाही असं काही नसतं हो. म्हणजे असं काही हे तुमच्यावर आहे. तुम्ही कसं घेता किंवा तुम्ही कसं स्वतःला हम्म. प्रेझेंट करता. सी फील्ड कुठली असो, नाटक असो, सिनेमा असो, कॉर्पोरेट असो, गव्हर्नमेंट जॉब असो, कुठलाही असो, प्रेझेंटेशन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तसं तुम्ही हम्म. बीइंग ॲक्टर, बीइंग एम्प्लॉयी किंवा बीइंग एनी प्रोफेशनल, यू शुड बी ऑल्वेज प्रेझेंटेबल. तुम्ही प्रेझेंटेबल राहिलाच पाहिजे ना, तर तुम्हाला वेलकम करतात. तुम्ही कसंही जाल, तर तुम्हाला कसं वेलकम हम्म. करतील? आता आम्ही अ, हंगामा 2 नावाची एक फिल्म केली. त्यामध्ये हम्म. परेश रावळ त्या फिल्मच्या एक किस्सा आहे. परेश रावळ आमचं नाटक बघायला आले होते. एका लग्नाची पुढची गोष्ट. आमचं म्हणजे प्रशांत दामलेचं, ज्याच्या नाटकात मी काम करायचो. आणि शिवाजी मंदिरला ते आले, दुपारचा प्रयोग बघितला आणि ते म्हणाले, की "प्रशांत, तुम क्या बढ़िया म्हणजे बढ़िया कामच सुंदर करतात." तर असा विषय निघाला होता, की तुम्ही पण हे कराल का नाटक? तो बोले, "मैं सोच रहा था कि ये नाटक कर लूँ मैं भी, लेकिन जो मिठास तुम लोग पैदा करते हो ना, वो मिठास में कहाँ से लाऊँ? हम्म. मैं काम तो कर लूँगा, लेकिन वो मिठास है ना जो 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 हम्म. फ्रेशनेस है, जो जो अपनापन है, जो स्वीटनेस है, वो स्वीटनेस नहीं है मेरी, जो तुम्हारे हम्म. फेस में है, जे ये अतुल है इतकी." तर मला झालं, माझ्या फेसमध्ये मिठास आहे मला माहीत नव्हतं इतके दिवस. मला खूप बरं वाटलं होतं. तर त्यांच्या सिनेमामध्ये कास्टिंग चाललं होतं आणि त्या ज्या लेखिका आहेत त्यांनी विचारलं राजेश देशपांडे अगेन ही इज अ कॉमन मॅन, कॉमन पर्सन इन हम्म. माय लाईफ. त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं आणि मग त्यांनी विचारलं, की परेश रावल, की "हा कोण करतंय?" तर ते असं-असं नाटक होतं. त्या नाटकामध्ये, "अच्छा, अरे वो लड़का मैंने देखा उसका काम." म्हणून त्या फिल्ममध्ये विथआऊट एनी ऑडिशन माझं लगेच कास्टिंग झालं आणि मी काम केलं त्यांच्याबरोबर. त्याबरोबर काम करताना तुम्ही अगेन बघा कसं असतं, जोपर्यंत तुम्ही काम करत नाही, तोपर्यंत तुम्ही लोकांना माहीत नसतं. मी ते मनालीमध्ये आमचं शूटिंग झालं होतं. तर ज्या दिवशी मी शूटिंगला गेलो, म्हणजे ज्या दिवशी माझं शूटिंग होतं, मी गेलो नॉर्मल प्रॉपर ड्रेसअप झालं, मेकअप वगैरे झाला होता. मग त्यांनी मला खुर्ची वगैरे आणून दिली आणि मी बसलो होतो आणि मी माझं स्क्रिप्टिंगचं माझं काम चालू म्हणजे
रेडिंग चाललं होतं माझं. परेशजी आले, परेशजी बसल्यावर सगळे शिल्पा शेट्टीजी आल्यावर सगळं सगळं तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं मी कोण आहे किंवा मी काय टाइपचा आहे. परेशजींना चहा कॉफी विचारली, शिल्पाजींना जे काय असेल तुमचं ते. मला त्यांनी विचारलं, "आप कुछ लेंगे?" म्हणलं, "नाही, कुछ नहीं." जेव्हा मी पहिला सीन दिला, पहिला टेक आणि मी येऊन परत बसलो. त्यावेळेस, "नहीं सर, आप कुछ तो लीजिए." म्हणजे तुमचं काम बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं, की नाही, ही इज अ समथिंग डिफरंट ॲक्टर. हे रोज का ॲक्टर नाहीये, रोजवाला ॲक्टर नाही. इज अ स्पेशल पर्सन. वी हॅव टू अटेंड हिम. सो हे तुमच्या कामानेच होतं. तुमचं काम चांगलं असेल ना, तर तुम्हाला सगळं मिळतं हो. लोकांचं प्रेम, लोकांची ट्रीटमेंट, चांगले पैसे सगळं मिळतं आणि तोंड चांगलं पाहिजे. मला असं वाटतं, की तुम्हाला ॲप्रिशिएट करता आलं पाहिजे. तो तिकडे तुम्ही मास दाखवला तर नाही होत. आणि रोजचा दिवस वेगळा आहे, रोजचं काम वेगळं आहे, रोजच्या येणाऱ्या ऑफर्स वेगळ्या आहेत. रोजची माणसं वेगळी आहेत. सगळ्यांबरोबर छान राहा, मस्त होतं. त्यामुळे मला असं वाटत नाही, की मराठी आणि हिंदीमध्ये काही फरक असतो. तो फरक असला तरी पण तुम्ही तुमच्या कामाने तो कमी करू शकता. प्रश्नच नाही. येस, नक्कीच. मराठी सिनेमांमध्ये मराठी कलाकार हे पाठीचा कणा असतात आणि त्यावरूनच हो आणि येस. मराठी कलाकारांना खूप रिस्पेक्ट आहे. मला असं वाटतं. म्हणजे हे काय मी पहिला माणूस नाही सांगणार. हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. कारण मराठी कलाकार ना त्यांच्याकडे रिटेक नसतं. मराठी कलाकार बरेचसे ना नाटकातनं आलेत. त्यामुळे त्यांना ना नाटकाची सवय आहे. त्यांना एक 10-12 डायलॉग्सचा सीन जो असेल ना, ते सगळं म्हणजे ते बाय डिफॉल्ट पाठ होणं किंवा काय सगळं व्हेरिएशन्स हे सगळं येतं त्यांना. त्यामुळे त्यांच्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे. सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये. असं होतं. तुम्ही खरंय. चांगलं काम करा, तुमच्या कामाने तुम्हाला सगळं मिळतं. अतुल सर, तुमच्याशी गप्पा मारताना वेळ कसा गेला समजलाच नाही. तुम्ही हं. इतक्या फ्रेंडली पद्धतीने एकदम अ, इतक्या छानपणे बोललात, आमच्यासाठी वेळ काढलात या पॉडकास्टसाठी. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक यू, थँक यू. अभिनयातील बारकावे, इंडस्ट्रीतली आव्हानं आणि मृत्यूला गवसणी घालून पुन्हा उभं राहण्याची तुमची ही जी जिद्द आहे, त्या जिद्दीला आमचा सलाम. थँक यू. आमच्या सगळ्यांसाठीच, आमच्या प्रेक्षकांसाठीच हे सगळंच खूप काही प्रेरणादायी आहे. तर तुमच्या वेळेसाठी आणि सहयोगासाठी खूप 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 आभार. थँक यू, तुम्हाला थँक यू, तुमच्या थँक यू. भविष्यातील खूप साऱ्या प्रोजेक्ट्ससाठी खूप 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 शुभेच्छा. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू. थँक्यू. मित्रांनो, तर आज आपण केवळ एका अभिनेत्याला नाही, तर एका खऱ्या फायटरला भेटलो आहोत. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, सोनाली एडके पॉडकास्टला सबस्क्राईब नक्की करा, कारण आम्ही घेऊन येत आहोत असेच अनेक छान छान एपिसोड्स पुढच्या काही भागांमध्ये. थँक्यू. नमस्कार. जय थँक हिंद. यू. जय थँक यू. महाराष्ट्र. थँक यू. जय महाराष्ट्र.